चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी महत्त्वाचा कन्सेप्ट फॅक्टर म्हणजेच या ठिकाणी अवयव, बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये या कन्सेप्टचा वापर करून मोठमोठे एक्झाम्पल सोडवण्यासाठी मदत होतं। यापूर्वी आपण कसोट्या सुद्धा पाहिलेल्या आहेत, भागाकाराच्या विभाज्यतेच्या कसोट्या, डिव्हिजिबिलिटी टेस्ट, त्या जर माहीत असतील तर यावरती जो कन्सेप्ट आहे हा इझिली आपल्या सर्वांना लक्षात येईल। अवयव म्हणजे काय, अवयव म्हणजे काय किंवा फॅक्टर म्हणजे काय, एखाद्या संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण भाग काय म्हणता येईल, पूर्ण भाग जातो। या ठिकाणी एखाद्या संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जातो म्हणजे त्या ठिकाणी त्याला अवयव म्हणता येईल। काही उदाहरणं या ठिकाणी पाहूयात। उदाहरणार्थ पहिले एक्झाम्पल घ्या 12। आता या 12 या संख्येचे तुम्हाला जर अवयव काढा म्हटलं, फॅक्टर काढा म्हटलं, फाइंड द फॅक्टर, स्पर्धा परीक्षेमध्ये 5वी 4थीला प्रश्न असा विचारला जातो की 12चे किती अवयव असतात किंवा फॅक्टर, हाऊ मेनी फॅक्टर्स ऑफ 12, इतका सोपा प्रश्न येतो। तर त्यामध्ये एक गोष्ट लक्षात द्या, एक नोट म्हणून लक्षात घ्या, नोट किंवा एक महत्वाची माहिती लक्षात ठेवा, एक हा प्रत्येक संख्येचा काय असतो, अवयव असतो। ही एक गोष्ट लक्षात ठेवा। मग कोणती संख्या दिली तर त्याचा अवयव एक असणार आहे। मग या ठिकाणी 12ला 1 न भाग जाणार आहे, 12ला 2 न भाग जातो, 12ला 3 न भाग जातो, 12ला 4 न भाग जातो, 12ला 6 न भाग जातो, आणखीन 7 न जात नाही, 8 न नाही, 9 न नाही, 10 न नाही, 11 न नाही, आणि 12ला 12 ने भाग जातो। म्हणजे या ठिकाणी 12चे या प्रकारे अवयव आपल्याला मिळतील। आणखीन काही एक्झाम्पल या ठिकाणी पाहूयात। समजा आपण या ठिकाणी घेतलं 44 या संख्येला जर तुम्हाला अवयव काढायचे असेल तर एक हा प्रत्येक संख्येचा अवयव असतो, एक 14 1 किंवा 44 1 44 सुद्धा त्याचा अवयव असणार आहे। 2 न भाग जाणार आहे, 2 न जर भाग दिला तर 22चा भाग बसणार आहे, 2 आणि 22 सुद्धा त्याचे अवयव असणार आहेत। त्यानंतर 2 नंतर याला जर आपण पाहिलं तर 3 न भाग जाईल का, नाही, 4 न जाईल का, हो, 4 न भाग जातो, 4 11चा भाग बसणार आहे। 4 नंतर 5 6 7 8 9 10 11चा भाग बसलाय, तर 11चा इथे गेलेला आहे। तर या प्रकारे टोटल 6 अवयव असतील 44चे। खूप सोपा कन्सेप्ट आहे। यामध्ये आपल्याला दुसरा कन्सेप्ट सुद्धा पाहायचा आहे, कोणता, तर प्राइम फॅक्टर। काय पाहायचा आहे, प्राइम फॅक्टर, ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यालाच मूळ अवयव सुद्धा म्हणतात। हे आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये पाहायचे। दोनच एक्झाम्पल घेतले, खूप साध्या आणि सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केलाय। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आसान है लर्निंग विथ रोडगे सर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।